मुंबईच्या आझाद मैदानवर आज ख्रिस्ती समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली झालेले या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते। ख्रिस्ती समाजावर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि प्रलंबित प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। यावेळी आंदोलनकारांनी न्याय, सन्मान, हक्क आणि समाजाच्या सुरक्षेची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सरकारने समाजाच्या मागण्याकडे गंभीरपणे लक्ष घ्यावे, अन्यथा पुढील काळात अखंड तीव्र लढा उभारला जाईल असा इशाराही दिला। अत्याचार निवारण कृती समितीच्या वतीनं होतं, पण हे आंदोलन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात आलता। या ठिकाणी ख्रिस्ती लोकांवर महाराष्ट्रामध्ये फार हल्ले होत आहेत, चर्चवर हल्ले करायलेत, मार आलेत आणि त्यांच्यावर खोटे एफ आय आर होतात, म्हणून हा आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी अजून कोणी भेट दिली नाही, कोणी नाही। या ठिकाणी फक्त आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी ख्रिस्ती समाजाच्या सोबत उभा आहे। त्यांना जे काय चर्चमुळे त्रास असेल किंवा त्यांच्या काही त्रुटी असतील त्या आम्ही भरून काढू आणि ते परवानगी घेऊ रिसर, आणि त्यांना काही त्रास असेल ते सगळं काही ओके करून आम्ही पुन्हा तिथे चर्चा। जर आमची मागणी पूर्ण केली नाही, ऑन रेकॉर्ड तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलतो, अख्खी मुंबई बंद करून टाकू आम्ही, गॅरंटी तुम्हाला देतो। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मुंबई बंद करून टाकू आम्ही। आता ह्या ठिकाणी थोडे आले, आम्ही चेतावणी द्यायला आलोय, जर मागण्या मान्य नाही केलं तर अख्खा मुंबईला आम्ही चक्का जाम करू, आंदोलन आम्ही करणार। नवीन गोष्टी तुम्ही या महाराष्ट्र मुंबईमध्ये पाहणार आहे। स्थिती बदललेली आहे, ही आम्ही फक्त चेतावणी दिलेली आहे। याच्यानंतर आम्ही मोठं आंदोलन करू, जेव्हा जेव्हा आमच्या लोकांना स्वतःला जाईल आमची मागणी आहे जी पूर्ण केली जाणार नाही, आम्ही आंदोलन करत राहणार। धन्यवाद। माझं असं म्हणणं आहे की महिलांसाठी चांगलीच भूमिका आणि काय ना काय आपण शिकतोच आहोत त्याच्यातून, आणि इथे आल्यानंतर एक प्रोत्साहन मिळते, एक उत्तेजित होते महिला। एका महिलेची ती साक्षी किंवा बोलणं ऐकून इतर महिलांना पण ती एक संधी मिळते की ते बोलू शकतात म्हणून। आणि तुम्ही मला विचारलात की माझं काय टास्क होता, तर मी सांगू इच्छिते महिलांना, प्रत्येक महिलांना आपल्या अधिकारीसाठी तुम्ही उभे राहा, घरदार सोडा आणि या बाहेर। जोपर्यंत तुम्ही बाहेर येऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही। म्हणून आपण घराच्या बाहेर जेव्हा अशा मीटिंगमध्ये येतो तेव्हा आपल्याला कळते की इतरांचं दुःख काय, आणि हे आपल्यावरती नाही झालं पाहिजे। म्हणून आज आम्ही इथे एकत्रित आहोत आणि याच्या नंतरही असेच आम्ही एकत्रित राहून, एकजूट राहून महिलेसाठी आम्ही लढू आणि दुसऱ्यांनाही आम्ही ते प्रोत्साहन देत जाऊ। भरपूर महिला आल्या होत्या आणि जे आंदोलन होतं ते की आपल्याला न्याय भेटला पाहिजे। ख्रिस्ती लोकांना जे चर्चेसमध्ये अन्याय होतोय, पास्टर लोकांवर खोटी केस होते आणि त्यांना अटक होते किंवा त्यांना तुरुंगामध्ये टाकलं जाते किंवा त्यांच्या चर्चेत सामान तोडलं जाते, तर आम्ही या महिला आज एकत्र का झालो की ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही उभे राहिलेलो आहे की ही जी खोटी केस करतात आणि खोटे नाटे आरोप करून आम्हाला मारलं जातं, आमच्या चर्चेस तोडले जातात, ते रोखावा कुठं ना कुठं। संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, म्हणून शासनाने आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला मदत करावी। झूठ का बारे में नहीं बताऊंगा, मैं इतना ही बारे में बताऊंगा, हमारा मसीह लोगों का ऊपर अन्याय अत्याचार हो रहा है, इसको रुकाइए। और ऐसा जोर जबरदस्ती में चर्च में घुसते हैं, डर पैदा करते हैं लोगों के अंदर, और धर्मांतर का नाम लेते हैं और लोगों को गाली गलौज देते हैं, और चर्च में आते समय ऐसा डांडे लकड़ी लेके आते हैं मारने के लिए, और इतना लेडीज का सामने इतना गंदा गंदा गाली देते हैं। ये रुकाइए, नहीं है तो हम आंदोलन करते रहेगा, और ये जब तक नहीं रुकेगा तब तक करते रहेगा। ह्या आंदोलनाबद्दल जो आक्रोश होता ख्रिस्ती समाजाचा, तो आक्रोश या आझाद मैदानामध्ये आज कुठेतरी दिसला, आणि हे तर सुरुवात आहे। आता येणाऱ्या दिवसामध्ये अगर हे थांबले नाहीत, हे मारामारे या झुटे आरोप जे करत आहेत, अगर ते थांबले नाही, ते आता तर ही सुरुवात आहे आमची। आता इथून पुढं खूप काही गोष्टी आम्ही करू, त्यांच्या जे अगर अशा गोष्टी अगर ते करत आहेत, थांबत नाही आहेत, तर आम्हाला संविधानिक अधिकार आहे, संविधानिक अधिकारानेच आम्ही करू ते। लेखणीचं कलमाचा जो अधिकार आहे ना, त्या कलमाच्या अधिकारानं आम्ही निश्चित रूपाने त्यांच्यावरती येणाऱ्या दिवसामध्ये ते बघतीलच। प्रमुख मागण्या ज्या आमच्या होत्या की सर्वप्रथम जे पास्टरावरती जे खोटे आरोप लावलेले आहेत, FIR फाडलेले आहेत, आणि ते FIR रद्द झाले पाहिजेत। दुसरी गोष्ट, जे चर्चेसवर हमले करत आहेत आणि ते हमले
3-4 लोक जातात आणि पूर्ण चर्चमध्ये हमला करतात. ते कुठेतरी रोखलं हे झालं पाहिजे. अगर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, अरे बाबा तुम्ही काही नेते नाही आहेत या तुम्ही काही संविधान नाही आहे, कायदा नाही आहेत तुम्ही, जे तुम्हाला ठेकेदारासारखं येत आहे आणि चर्चवरची हमला करतायत. तुम्ही आहेत कोण? तुम्ही प्रशासनात, शासनात कोण आहात? अगर तुमच्यामध्ये तुम्हाला अगर वाटतं असं की कुठलं धर्म परिवर्तन होत आहे, गलत गोष्टी होत आहेत, तुम्ही जावं, पोलीसमध्ये जावं, रितसर कंप्लीट करावी आणि छानबीन करावी. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतील ना, तुम्हाला कळलंच ना सत्य काय आहे ते. परंतु हे जे प्रोपोगंडा चालला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या थांबण्याच्या ह्याच्यामध्येच आम्ही सर्वजण इथं जमलेले आहोत आणि आमचा आक्रोश जो आहे तो सरकारला आहे. कारण ह्या गोष्टी सरकारने बी थांबवाव्यात, कारण की त्यांचे चेलेचपाटे आहेत, त्यांनी ह्या गोष्टी थांबवाव्यात. जर सरकारने आपल्या आंदोलनाला दुर्लक्ष केलं तर आपली पुढची भूमिका कशी असेल? आता सरकारने जर ह्या आंदोलनाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच आता आपण इथं आलेलो आहोत. त्याच्यानंतर धरणे आंदोलन प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतील आणि याचे प्रतिसाद निश्चित रूपाने पडतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथंच नाही तर मग दिल्लीपर्यंत जाऊ, कारण संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्हा सर्वांना घेऊन चालणारा आहे. आणि जे फंडामेंटल राईट्स आहेत प्रत्येकाचे, आणि ते आम्ही संविधानिकरित्या मोर्चे करू, धरणे आंदोलन करू, इथंच नाही तर दिल्लीपर्यंत जाऊ. मतलब ये मुद्दा था कि आज जो हम लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं, एक निषेध करने के लिए उपस्थित हुए हम लोग, क्योंकि महिला के ऊपर बहुत सारा अत्याचार अन्याय होता है. हमारे फास्टर लोगों के ऊपर मारा जाता है, पीटा जाता है, झूठा झूठा इल्जाम लगाया जाता है और अन्याय किया जाता है. लेकिन हमें भारत देश में जो प्रकाश अम्बेडकर ने जो हमें संविधान दिया है, हमें अधिकार दिया है कि हमें अधिकार देने के बावजूद फिर अगर अन्याय अत्याचार होता है तो होना नहीं चाहिए. वो अधिकार को हमें सही इस्तेमाल करना है और हम चाहते हैं कि हमें कि ऐसा अन्याय अत्याचार ना होए और कहीं अगर ये लोग रुकाए, अन्याय अत्याचार होना करना रुकाए और किसी के ऊपर अत्याचार अन्याय ना करे, मारपीट ना करे. और जो हम लोग मसीह का प्रचार करते हैं या हम यीशु को अपना उद्धार करता स्वीकार करते हैं हमारे जीवन में, तो यीशु प्रभु ने हमें कोई जात पात बदली करने नहीं बोला है, बल्कि हमारा उद्धार होने के लिए हमें परमेश्वर ने बोला है. तो वैसे वो भी अगर यीशु को अपने जीवन में स्वीकारते तो काश उनका भी उद्धार हो जाएगा. और हमें यही प्रशासन से हमारी मतलब विनंती है कि हम सभी के ऊपर वो ध्यान दें और हम जो केस के लिए यहाँ पर आए हैं, न्याय मांगने के लिए आए हैं, तो हमारी न्याय सुनावणी किया जाए. इतना बोलते तुम्ही या ठिकाणी भाषण ऐकले असतात. आज जो लोकसमुदाय या ठिकाणी होता, तो जो आक्रोश आहे हा थांबणार नाहीये जर मागणी पूर्ण नाही केली तर. त्याच्यावर कारवाई करत नाही तर तुम्ही सरकारला काय इशारा देणार आहात? त्यांच्याकडून आम्ही पाठपुरावा करू. जर आम्हाला त्यांनी फक्त आश्वासन देऊन फक्त आम्हाला असं काहीतरी दाखवलेलं आहे तर मग आम्ही पुन्हा जसं या ठिकाणी आलो तसं विधान भवनावरती आम्ही आंदोलन करणार. तर या ठिकाणी जर सरकारने जर या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर काय आहे, आमच्याकडं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. संविधानामध्ये काय दिलंय, जेव्हा आम्हाला काही गोष्टी मिळत नाही तेव्हा आम्ही आंदोलन करून त्या गोष्टी मिळवू. जसं एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, मग आम्ही संघर्ष करू. संघर्ष आमचा असा आहे की लढाई नाही, मारामारी नाही, सत्याने संघर्ष करू आणि आम्ही ती गोष्ट मिळवू. नक्कीच आज जर इथे आहोत आझाद मैदानामध्ये, तर उद्याला आम्ही विधान भवनामध्ये पण त्याच गोष्टी बोलू आणि त्याच गोष्टी आम्ही करू. याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. आज तर या ठिकाणी 6,000 लोक होते, पण येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लाखोमध्ये असू. आपलं प्रमुख मागणी कोणती आहे ते सांगू शकता? आमचं प्रमुख मागणी ही आहे की जे पण ख्रिस्ती लोकांवर जे पण अन्याय अत्याचार होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. दुसरं म्हणजे की भारताचं संविधान जे आहे त्या संविधानानुसार आम्हाला आमचं जीवन कसं जगायचं हे आजकालचे दुसऱ्या पार्टीचे येऊन किंवा दुसऱ्या लोकांचे येऊन गुंड येऊन आम्हाला शिकवतात, असं नाही करायचं तसं नाही करायचं. या गुंडांना पोलिसांनी थांबवलं पाहिजे व सरकारने यांच्यावर मुभा आणली पाहिजे, गदा आणली पाहिजे, तेव्हा थांबतील. कारण काय होतं, गुंडांचा काही वेळेला समाजकंटक लोकांचा समाज कधी कधी मोठा असतो आणि त्याच्यामुळे ते लोक त्यांचीच बाजू घेतात. ही कुठेतरी चुकतंय हे आम्ही दर्शवण्यासाठी आज आझाद मैदानमध्ये आम्ही आलो. ची परिस्थिती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रभर जो आमच्या ख्रिस्ती लोकांवरती अन्याय होत आहे, प्रत्येक चर्चमध्ये घुसून आमच्या पालक वर्ग जे आमचे धर्मगुरू आहेत यांच्यावरती खोटे आरोप केले जातात धर्मांतराचे, आणि ते आरोप करून आज आमचे बरेचसे धर्मगुरूंना विनाकारण याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे आमच्या पालक वर्ग जे धर्मगुरू आहेत त्यांची फॅमिली डिस्टर्ब आहे, त्यांचे मुलं बाळं. आज प्रत्येक धर्मगुरूचा आदर सन्मान करायला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा काही जात धर्म बदलण्यासाठी आलेला नव्हता, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे ते जीवन बदलण्यासाठी आलेले. जे लोक व्यसनात असतील, काही त्रासात असतील आणि ज्यांची श्रद्धा आहे ते प्रार्थनेला येतात. आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही आहेत की तुम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये या, चर्चमध्ये या. पण प्रत्येकाचं एक, आम्ही पण जातो मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, आम्ही पण रिस्पेक्ट करतो प्रत्येक जाती धर्माचा, आम्ही देखील आदर सन्मान करतो. परंतु विनाकारण जे काही समाजकंटक आहेत ते विनाकारण आमच्या देवावरती, आमच्या समाजातील जे पाळक धर्मगुरू आहेत त्यांच्यावरती नेहमी आरोप करतात, नेहमी छळ करतात. आणि हे छळ कुठंतरी थांबला पाहिजे. हा त्रास आमचा कुठेतरी थांबायला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत ते आज आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आमची जी तळमळ, आमची जी अनेक वर्षापासून आम्ही लोक प्रत्येक पक्षामध्ये आम्ही न्याय मागितला, परंतु फक्त एक थोडंफार आम्हाला पॉलिटिक्सचे भाषणं आम्ही ऐकतो आणि वापस पाठवतात की आम्ही तुमचं काम करू. परंतु आतापर्यंत आमच्या लोकांना कुठल्याही पक्षाने एक परफेक्ट असा काही आधार दिलेला नाही आहे. आमचे लोक आजही जेलामध्ये आहेत. आमचे बरेचसे लोक धर्मांतराच्या नावाखाली, खोट्या नाट्या आरोपाखाली त्रासात आहेत, जेलामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर ह्या परिस्थितीला कुठंतरी आळा बसला पाहिजे, याच्यासाठी मोठ्या संख्येने सर्व महिला वर्ग आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आम्ही अपेक्षा करतो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो आमच्या समाजाला जो सपोर्ट करण्याचं जे त्यांनी शब्द दिला आहे आणि ते 100% त्या शब्दाचं पालन करतील असं मी त्यांच्यावरती विश्वास ठेवते.